नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. नमस्कार. सरकार लवकरच महागाई भत्ता आणि महागाई सवलतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेणार आहे. याचा थेट परिणाम केंद्र सरकारच्या 1,20,00,000हून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांवर याचा परिणाम होणार आहे. होळीपूर्वी सरकारकडून महागाई भत्ता आणि महागाई सवलती संदर्भात महत्त्वाची घोषणा होऊ शकते, असे संकेत विविध प्रसारमाध्यमांनी दिले आहेत. DA आणि DR वर्षातून दोनदा बदलतात. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्त्यात बदल करते, जानेवारीमध्ये आणि नंतर त्या जुलैमध्ये. सणापूर्वी आर्थिक दिलासा मिळावा म्हणून साधारणपणे होळीच्या आसपास जानेवारीची दुरुस्ती ही जाहीर केली जाते आणि जुलैच्या दुरुस्तीची घोषणा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या सुमारास केली जाते. कर्मचारी आणि पेन्शनधारकाचा महागाईचा त्यांच्या क्रयशक्तीवर होणाऱ्या परिणामापासून वाचवण्यासाठी सरकार हे भत्ते समायोजित करते. डिसेंबर 2024च्या आकडेवारीनुसार DAमध्ये 2% वाढ होण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे DA आणि DR 55% जाईल. मात्र अंतिम निर्णय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीवर अवलंबून असेल. 7 मार्च 2024 रोजी कॅबिनेटने महागाई भत्ता पूर्वीच्या 46%वरून 50%पर्यंत वाढवला. 25 मार्च 2024 रोजी होळीचा काही दिवस आधी ही घोषणा करण्यात आली. त्यानंतर 16 ऑक्टोबर 2024 रोजी मंत्रिमंडळाने 7व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांसाठी DRमध्ये अतिरिक्त 3% वाढ करण्यास मान्यता दिली. या वाढीमुळे DA आणि DR दोन्ही 53%वर पोहोचले आहेत. 2026मध्ये 8वा वेतन आयोग लागू होणार असल्याने महागाई भत्त्याची पुनर्रचना करून मूळ वेतनामध्ये विलीनीकरण होणार का, असा प्रश्न अनेकांमध्ये पडला होता. 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस अंतिम होणे अपेक्षित असून पुढील आर्थिक वर्षामध्ये त्याची अंमलबजावणी होऊ शकते. त्या बदलापूर्वी 7व्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्त्यामध्ये आणखी 3 वाढ होण्याची शक्यता आहे. 2025मध्ये 2 आणि 2026मध्ये 1 अशा पद्धतीने बदल होणार आहेत. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.